सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी प्या असे सगळेच सांगतात, पण जर चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायलात तर तुमचं आरोग्य नक्कीच धोक्यात येऊ शकतं. मित्रांनो, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असताना ते थंड अजिबात असता कामा नये, कारण थंड पाणी पिताच पचन संस्था सुन्न होते, पोटात गॅस होतो, ब्लोटिंग वाढतं आणि मेटाबॉलिझम मंदावतो. तेव्हा मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावं. याने लिव्हर आणि किडनी डिटॉक्स होतात, आतड्यांतील साचलेले विषद्रव्य बाहेर पडतात. बसून शांतपणे छोटे घोट घेत पाणी प्यायलं तर पोट हलकं राहतं आणि ऊर्जा वाढते. तसेच एक महत्त्वाची आयुर्वेदिक टीप म्हणजे रात्री भिजवलेले मेथी दाण्याचे किंवा किशमिशचे पाणी प्या. हे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतं, पचन सुधारतं आणि ह्याने त्वचा नितळ होते. केसगळती थांबवण्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे. सकाळी पाणी पिणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलं तरी त्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. झोपेतून उठल्यानंतर लगेच भरपूर पाणी गिळगिळीत पिणं अनेकदा पचनावर ताण देऊ शकतं. त्यामुळे तोंड धुवून शांतपणे बसून आणि 250 ते 300 मिलीलिटर इतकं कोमट पाणी छोटे घोट घेत प्यावं. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर त्यात थोडं लिंबू आणि मध मिसळून पिणं तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करू शकतं. पण मित्रांनो, यातही एक सावधगिरी आवश्यक आहे. रिकाम्या पोटी खूप पाणी प्यायल्यास मळमळ, डोकेदुखी किंवा ऍसिडिटी सारख्या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे प्रमाण आणि पद्धत यांची योग्य जाणीव असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं सकाळचं हे पहिलं पाणी तुमचं आरोग्य घडवणारं असावं, बिघडवणारं नव्हे. अशाच आरोग्यवर्धक आणि आयुर्वेदिक टिप्स करिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.